नमस्कार. गणेश क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत विषय हा आपल्या व्हिडिओचा जो आहे तो मुख्य विषय म्हणजे MSF मध्ये जी नवीन मुले येत आहेत आणि बरीच मुले MSF मध्ये आहेत त्या सर्वांसाठी हा विषय आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही ज्यावेळेस MSF मध्ये मुलांची इच्छा असते भरती होण्याची, त्यावेळेस भरती होण्यासाठी पोलीस भरतीप्रमाणे एखादी भरती होत नाही आहे. सध्या तरी पोलीसला वेटिंगला जी मुले आहेत त्या मुलांमधील मुले म्हणजे जे वेटिंगला असतात, म्हणजे सर्वच वेटिंगवाले नसतात, ते वेटिंगचे जे खाली 100+ मार्क असतात त्यांना सुद्धा MSF मध्ये घेतलं जातं. तर राहिला विषय, ज्यावेळेस MSFचं पोलीस भरती होते त्यानंतर वेटिंगवाले मुले आणि 100+ वाले मुले ज्यावेळेस घेतात MSF साठी, त्यांची एक लिस्ट निघते. त्यांना कॉल केला जातं की तुम्ही इच्छुक आहात, त्याप्रमाणे तुम्हाला MSF मध्ये जॉईनिंग दिलं जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला 45 दिवसाचं ट्रेनिंग पूर्ण करावं लागतं. हे 45 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला 20,000 रुपये फी आकारली जाते. या फीमधले 15,000 रुपये तुमचे महामंडळ घेतं आणि 5,000 रुपये तुम्हाला 1 वर्षाच्या कालावधीनंतर रिफंड केले जातात. म्हणजे तुमचा ट्रेनिंगचा खर्च हा 15,000 रुपये धरला जातो. ज्यावेळेस तुमचं ट्रेनिंग होतं, ट्रेनिंग झाल्याच्या नंतर तुमच्या ट्रेनिंगमध्ये एक लेखी एक्झाम घेतात. त्याच्या बेसवर तुमचं मेरिट लावतात आणि MSFच्या ट्रेनिंगमध्ये जे लेखी एक्झामचं मेरिट लागतं सर्वांना घेतलं जातं, पण तो मेरिटनुसार ज्याला जास्त मार्क आहेत त्याला लवकर जॉईनिंग दिलं जातं. म्हणजे जसजसे आस्थापना येतील, ज्यांच्याकडे जागा उपलब्ध असतील त्यानुसार तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये जॉईनिंग दिलं जातं. आता सध्या 2,575वी बॅच ट्रेनिंगला पाठवलेली आहे. 2,500 मुलांची जवळजवळ 10 SRPF ग्राउंडला मुले पाठवलेली आहेत वेगवेगळ्या. तर हे मुले जर 2,500 मुलांना एकदम तर घेणार नाही आहेत. तर जसजशी आस्थापना येतील त्यानुसार ह्या 2,500 मुलांना स्टेप बाय स्टेप बोलवण्यात येणार आहे. ज्यावेळेस तुमचं ट्रेनिंग कंप्लीट होईल, कारण 2,500 मुलांचं ट्रेनिंग ते एकदम सगळी बॅच बाहेर निघणार, पण सर्वच्या सर्व घेणार आहेत. तर त्यातील जसजशी आस्थापना ज्या मुलांना सर्वप्रथम आस्थापना ह्या मुंबई आणि पुणे अशा जिल्ह्यांमध्ये दिल्या जातात. आता नवीन कोर्टाचा पॉईंट येणार आहे, त्यानुसार तुम्हाला तुमच्या जिल्ह्याला पण जाण्याची संधी भेटू शकते. खरं कोर्टाच्या पॉईंट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यावाईज मुले टाकणार आहेत. त्यामध्ये जुनी मुले काय, आणि जर जुनी मुलांचा आपल्या जिल्ह्याला बदली अर्ज कमी असतील तर नवीन मुलांना डायरेक्ट त्यांच्या जिल्ह्याला टाकू शकतात. राहिलं, बऱ्याच मुलांच्या त्याच्या आधी व्हिडिओ बनवली होती MSF बद्दल सविस्तर माहिती. त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांच्या कमेंट आल्या की नक्की तुमचं पेमेंट किती असतं, याच्यामध्ये गैरसमज नको. मग यात पुन्हा विषय मांडतो. MSFची जी मुलं आहेत त्यांचं पेमेंट हे 19,400 हे त्यांच्या हातामध्ये येतं. बाकी PF वगैरे कटिंग होतं. ESIC आहे, ESIC सुविधा खूप चांगली आहे तुम्हाला दवाखान्याच्या याच्यामध्ये, कारण पेमेंट खूप कमी असल्यामुळे तुम्हाला ESICवर तुम्ही दवाखान्याचा खर्च तुमचा काढू शकता. तर राहिला दुसरा विषय, ज्यावेळेस तुम्ही MSFमध्ये तुम्हाला जॉईनिंग दिलं जातं तर MSFमध्ये ड्युटी कशी करायची, कारण वेगवेगळ्या आस्थापनांचे वेगवेगळे नियम असतात. तुम्ही मेट्रोला जा, मेट्रोचे नियम वेगळे. तुम्ही रेल्वेला जा, रेल्वेचे नियम. पण कर्तव्य आपल्याला सिक्युरिटीचं करायचं आहे. आपलं काम आहे सुरक्षेचं, त्या हिशोबाने आपल्याला काम करावं लागतं. तुम्ही हॉस्पिटलला जा, हॉस्पिटलच्या नियमाला बसून तुम्हाला सुरक्षेचं काम करावं लागतं. असं नाही की इकडे मुले कसे काम करतात, इकडे कसे करतात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कर्तव्यावर असताना वरिष्ठांशी वाद घालता येत नाही. कधी वरिष्ठांशी वाद घालायचा नाही. याच्याबद्दल तुम्हाला ज्ञापन दिलं जातं. ही तुम्हाला आता सांगायची गोष्ट यासाठी की मुले ज्यावेळेस येतात आणि त्यानंतर त्यांना माहीत पडतं की MSFमध्ये नक्की काय काय घडतं आपल्याबद्दल, आपल्याबाबत, असा विषय. त्यामुळे मी तुम्हाला सविस्तर माहिती, व्हिडिओ थोडी मोठी होईल पण तुम्हाला कर्तव्याबद्दल सर्व माहिती भेटून जाईल. ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग होतात त्याच्यात तुम्हाला फक्त 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं. 1 दिवस आपल्याला ब्रेक दिला जातो, त्यानंतर पुन्हा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होतं. तर या 11 महिन्यामध्ये नवीन मुलांना ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही जॉईनिंग करता त्यावेळेस तुम्हाला असतात 8 सुट्टी. त्यावेळेस तुम्हाला फक्त 8 सुट्टी असतात. या 8 सुट्ट्या आणि ज्यावेळेस तुमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होईल दुसऱ्यांदा त्यावेळेस तुम्हाला EL म्हणून 15 सुट्ट्या चालू होतात. पहिल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये फक्त तुम्हाला 8 CL असतात, दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टला 8 CL प्लस 15 EL असतात. या सुट्ट्या घेऊन जर तुम्ही वारंवार ॲबसेंट असाल तर तुमच्यावर 10 दिवस तुम्ही ॲबसेंट असाल तुम्हाला SSO कडे पाठवलं जातं. 10 दिवसापेक्षा जास्त असतात ॲबसेंट तर
10 दिवसाचे कमी असतात ॲब्सेंट तर तुम्हाला तुमच्या आस्थापनेवर जिथे तुम्ही ड्युटी करता तिथे तुम्हाला हजर करून घेतलं जातं. जर तुम्ही विनाकारण 150 दिवसापेक्षा जास्त ॲब्सेंट असताल तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होत नाही. तुम्हाला पुन्हा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होण्याची संधी भेटत नाही. जर एखाद्या मुलाचं काही खूप मेजर प्रॉब्लेम असेल, काही मुलांचा ॲक्सिडेंट वगैरे झालेला असतो तर त्यांना ते ॲब्सेंट राहणं गरजेचं असतं. तर तुमचे डॉक्युमेंट बघून ऑफिस तुम्हाला हजर करून घेऊ शकतं. पण जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट क्लिअर नसतील तर तुम्ही जास्त ॲब्सेंट मारत असाल, वारंवार तुमच्याकडून कसोरी जात असेल तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होत नाही. तर कसोरी कसोरी हा शब्द तुम्ही आता पहिल्यांदा ऐकला असेल, बऱ्याच मुलांनी तुम्हाला सांगितलं असेल तुमच्या मित्रांनी वगैरे. तर कसोरी म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही विनापरवाना गैरहजर राहता त्यावेळेस तुम्हाला तुमचे अधिकारी किंवा तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याचं ऐकलं नाही, तुम्ही वाद घातला तर ते तुमचा कसोरी अहवाल तुम्हाला एक ज्ञापन देऊन तुमचा खुलासा करून ऑफिसला पाठवला जातो, MSF ऑफिसला. त्याच्यानंतर कसोरी म्हणून तुम्हाला 100 रुपये 200 रुपये तुमची कसोरी असेल त्या हिशोबाने तुमचे पैसे तुमच्या पगारातून कापले जातात. त्यामुळं MSF मध्ये जर येत असाल तर तुमचं एक काम आहे की आपण शांत डोक्याने आपल्याला काम करायचं आहे. MSF मध्ये जर तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल, कारण खूप कमी वेतन आहे MSF ला. या कमी वेतनामध्ये शहरामध्ये मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी राहणं मुलांना परवडत नाही अजिबात. तरी सुद्धा जर तुम्हाला जर असं वाटत असेल की भविष्यात MSFचं काहीतरी चांगलं होईल, निश्चितपणे तुमची नोकरी टिकवायची असेल तर तुम्हाला शांत डोक्याने MSF मध्ये काम करावं लागेल. वारंवार असे प्रसंग घडतात की अधिकाऱ्यांशी तुमची हुज्जत होते. त्यावेळेस तुम्ही शांत डोक्याने काम करायचं. का तर अधिकाऱ्यांनी तुम्हाला जर रिमार्क दिला, तुमची डायरी बनवून तुम्हाला ज्ञापन दिलं, कसोरी लावली, एका कॉन्ट्रॅक्टमध्ये जसे 7 कसोऱ्या झाल्या, 7 कसोऱ्या झाल्या तर तुमचं बॅडवर तुमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं जर MSF मध्ये काम करायचं तर तुम्ही शांत डोक्याने काम करा. प्लस MSF धरून जर तुम्ही काहीतरी दुसऱ्या पोस्टसाठी जर काम करत असाल, म्हणजे अभ्यास करत असाल तर ती खूप चांगली गोष्ट आहे. कारण MSF मधून तुम्ही बाहेर पडू शकता. पण काही मुलांना ऑप्शन नसतो, पोलीस भरतीचं वय संपलेलं आहे, ते मुले काय करतात, काही चान्स नाही तर आपलं MSF जॉईन करू. कारण MSF पण काही वाईट नाही आहे, परंतु MSFचं पेमेंट कमी असल्यामुळं खूप बऱ्याच मुलांना अडचण येतात. बरेच मुलं कमेंट करत असतात की MSFचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील की त्याला कमेंट खाली असतात, MSF वाल्यांना परवडत नाही एवढ्या कमी पगारात. पण ज्याची त्याची परिस्थिती असते, जो तो त्या पगारामध्ये आपापलं ॲडजस्ट करत असतो. ज्याला 40,000 पगार आहे त्याचासुद्धा बोंब असते की बाबा माझ्या पगारात माझं भागत नाही. त्याचा 20,000 आहे, त्याला 1,00,000 पगार आहे, तो सुद्धा मला पगार वाढायची वाट बघत असतात. कारण ज्याच्या त्याच्या पेमेंटनुसार ते खर्च करत असतात, ज्याची त्याची आपण ऐपत आहे. जर आपण 20,000 रुपये पगारात आहेत, खूप गरीब घरातले मुले हे MSF मध्ये येत आहेत. कोणी श्रीमंताचा मुलगा येत नाही, ज्याच्याकडे जमीन आहे, घरी पैसा वीस आहे, ती मुलं कोणी येत नाही. ज्याची परिस्थिती आहे, ज्या मुलाला खूप कमवण्याची गरजच आहे, तो मुलगा MSF मध्ये येतो. आणि वर्दी प्रेम ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. MSF ची वर्दी बघून कितीतरी मुले हे MSF कडे येत आहेत. कशासाठी? कारण ही एक मुलांचं खूप असं असतं आयुष्यात, एक वर्दी अंगावर पाहिजे आपल्याला. वर्दी घातली की रुबाबात राहायला येतं. त्यासाठी मुलं MSF मध्ये येत आहेत. बाकी विषय काय आहे, MSFचा वेतन हे यावर्षी नाही वाढलं, पुढल्या वर्षी एप्रिलमध्ये 4 ते 5,000 रुपये वाढू शकतं आणि हे बऱ्यापैकी वाढेल. का तर 4 वर्ष झाली वेतन वाढलेलं नाही. त्यामुळे आता 21,500 वेतन आहे, ते तुम्हाला 25,000-26,000 पर्यंत जाऊ शकतं. अजून जास्त वाढलं तर चांगली गोष्ट आहे, पण जास्त करून वेतन हे जास्त नाही वाढणार, 4 ते 5,000 वाढू शकतं. पण जर MSF करून जर तुम्ही तुमचा अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही हटवून नाही दिलं, काम करून कामाची ड्युटी 8 तास आहे फक्त, 12 तास नाही. 8 तास काम करून तुम्हाला राहिलेल्या वेळामध्ये अभ्यास, तुमचं ग्राउंड जर तुमच्या डोक्यात असेल की हे करायचंय, आपल्या MSF मधून आपल्या बाहेर पडून काहीतरी चांगलं करायचंय, तर तुम्ही नक्कीच MSF मध्ये येऊन तुमचं करिअर तुम्हाला घडवायचंय, याच्यामध्ये तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तर बऱ्याच मुलांचे कमेंट येत आहेत की MSF जॉईन केल्यानंतर आम्हाला अभ्यास करायला घावल का, आम्हाला पोलीस भरती फिजिकलची प्रॅक्टिस करायला घावल का. हा मुद्दा मी यासाठी मांडतोय कारण जसजशी आस्थापना असतात तसं तुम्हाला वेळेचं आणि तुमच्या अभ्यासाचं नियोजन बसवावं लागतं. आता तुम्ही मेट्रोला असताल, 8 तास ड्युटी, मेट्रोला कंटिन्यू उभं राहायचं, बसायचं, मेट्रोला कंटिन्यू ड्युटी असते, मेट्रोला तुम्ही अभ्यास करायचं आणि तिथून तुमचं राहण्याचं ठिकाण
जर प्रवास जर 1.5-2 तासाचा असेल, 1.5 तास जर समजा लागत असेल जायला यायला, तर 2-3 तास तुमचे जे प्रवासात असेल तुम्हाला वेळ कमी भेटणार. त्यामुळे जिथे माझं एक सांगणं आहे, जिथे तुमची आस्थापना आहे, जिथे तुम्हाला ड्युटी भेटले, त्या जवळपासच्या एरियामध्ये कुठे कमी बजेटमध्ये रूम भेटते काय असं बघा. कारण तुम्ही लांबचा प्रवास करून तुमचं सगळं नियोजन बिघडून जातं, आपली बॉडी थकून जाते, त्यामुळे आपला अभ्यास वगैरे होत नाही. अशी बरीच उदाहरणं आहेत मुलांची की स्टार्टिंगला अभ्यास करतात, पण रोजच्या प्रवासाने ह्याने कंटाळून ते अभ्यास वगैरे सोडून देतात. आणि बॉडी थकली असेल तर तुम्ही फिजिकल काय करू शकत नाही, फिजिकलची प्रॅक्टिस. त्यासाठी रूम ही तुमच्या आस्थापनेच्या जवळपास चौकशी करा ज्यावेळेस तुम्ही नवीन जॉईनिंग होतं त्यावेळेस. आणि तसेच तुमचं नियोजन, कारण जर तुम्ही ड्युटी करत असताना तुम्ही जर अधिकाऱ्याशी वाद घालत बसला तर तुमच्या डोक्यामध्ये तेच राहतं, वाद घातला, साहेब काय बोलले, आपण काय बोललो. मग त्यामुळे अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. आपण आपले यायचं 8 तास ड्युटी करायची आणि घरी निघून जायचं. का तर आपल्याला डोक्यात आपल्याला काय करायचंय, आपलं करिअर कसं घडवायचं हे आपल्या डोक्यात पाहिजे. इथे वाद घालत बसण्यापेक्षा इथे आपलं काम काय 8 तास भरायचे, आपल्या महिन्याला पगार भेटणार, त्या पगारातून आपलं घरचं घर चालणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला अभ्यास करून आपल्या फिजिकलची प्रॅक्टिस करून आपलं पोलीस व्हायचं आहे. एम-एस-एफ सोबत तुम्हाला पोलीस व्हायचं आहे. काही मुलांचे एम-पी-एस-सी देत असतात, याच्या आधी मुली एम-पी-एस-सीद्वारे पी-एस-आय झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही होऊ शकत नाही असं नाही आहे. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही होऊ शकता, पण त्या दृष्टीने तुम्हाला तुमचं नियोजन केलं पाहिजे. आता बरीच मुलं आहेत स्टार्टिंगला अभ्यास करत असतात, वेटिंगवालीच मुलं येतात, 1-2 मार्काने राहिलेले आहेत वेटिंगला. ते मुलं इथं आल्यावर काही मुलं पोलीस होतात, काही नाही होत. पण होण्याचा भाग त्यांचा आहे की त्यांनी सातत्य ठेवलं. आता माझे बरेच मित्र एम-एस-एफ करत होते, एम-एस-एफद्वारे ते पोलीसमध्ये पण भरती झाले एम-एस-एफ करता करता. पण त्यांनी काय केलं, एम-एस-एफची ड्युटी करत असताना ज्या आस्थापनेमध्ये तुम्हाला अभ्यास करायला गावतो, जिथे तुमचं ड्युटी अशी निवांत आहे, तिथे तुम्ही अभ्यास करू शकता अधिकाऱ्यांची परमिशन घेऊन. जर परमिशन घेऊन तुम्ही अभ्यास करा, तुमची वेळेची बचत करा. घरी जाताना रूम जवळपास घ्या, तुमचा वेळ वाचेल. जवळपास कुठे ग्राउंड असेल तर तुमचं फिजिकलची प्रॅक्टिस व्हायला तुम्हाला जास्त वेळ भेटेल. तर ग्राउंड तुमच्या जवळपास तुम्ही जिथं राहता त्या ठिकाणी जर असेल तर तुम्हाला बाकीची प्रॅक्टिस वगैरे करायला भेटेल. आता बरेच मुलं असे आहेत की एम-एस-एफ करून 8 तासानंतर आपलं जास्त इन्कम करावा, कारण प्रत्येकाला असं असतं की 20,000 भागत नाही तर अजून थोडं काही इन्कम एक्स्ट्रा असावा. तर त्यासाठी मुलं स्विगी, झोमॅटो, रॅपिडो असे पार्ट टाइम काही ना काही वर्क करत असतात. तर एम-एस-एफ ही नोकरी वाईट नाही आहे. तिला बरेच मुलं कमेंट करतात की एम-एस-एफ असं तसं, एम-एस-एफ चांगलं नाही, एम-एस-एफमध्ये तुम्ही अडकून राहता. हां, ही गोष्ट पण खरी आहे की एम-एस-एफमध्ये तुम्ही अडकून राहता. ज्यावेळेस आपण एखादी नोकरी करत असतो त्यावेळेस आपल्याला असं आपल्या डोक्यात असतं की बाबा आपल्याला पेमेंट येतंय, आपला बाह्य दुसऱ्याकडे जास्त, ज्यावेळेस आपल्या हातात काहीच नसतं त्यावेळेस आपण जीव तोडून मेहनत करत असतो की दुसरं काहीतरी आपल्या हातात भेटावं. ज्यावेळेस एम-एस-एफ आपल्या हातात येतं त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की बाबा हां, आपल्याकडे काहीतरी आहे, आपल्याला जॉब भेटला. पण तेवढ्या याच्यावर डिपेंड न राहता जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला खूप मेहनत केली पाहिजे. कारण तुम्ही एकदा जर तुमचं पोलीस भरतीचं वय समजा संपून गेलं तर तुम्ही पोलीस भरती होऊ शकत नाही, तुम्हाला एम-एस-एफ करावं लागेल. तसेच तुमचं जे तुम्ही आता तुमची अभ्यासाची लिंक असते, वेटिंगमधून आला तुम्ही अभ्यास करत असता, पण तोच अभ्यास जर तुम्ही 5-6 महिने, 6 महिने, 1 वर्ष बंद केला त्याच्यानंतर तुम्ही ठरवलं तर ती लिंक तुटून जाते. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस जॉईनिंग होता त्या त्या दिवसापासून तिथून पुढे तुम्ही तुमचं नियोजन करायचं आहे की आपल्याला एम-एस-एफमध्ये कशासाठी आलो आहे, एम-एस-एफमध्ये येण्याचं आपलं कारण काय आहे. हां, की बाबा तुमचं पोलीस भरतीचं वय संपले म्हणून तुम्ही एम-एस-एफ आलाय, तुम्हाला एम-एस-एफच करायचं आहे. तर मग तुम्ही पार्ट टाइम काहीतरी काम शोधा, स्विगी, झोमॅटो वगैरे मारा. पण जर तुमचं वय असेल, एम-पी-एस-सी तुम्ही तयारी करत असता, तर तुमचं टार्गेट हे एम-एस-एफ फक्त 8 तास ड्युटी करायची एवढंच ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं टार्गेट हे तुमच्या अभ्यासावर पाहिजे. ड्युटी करताना वेळ काढून तुम्ही अभ्यास करू शकता. तर हे राहिले 2 मुद्दे झाले की ज्याला एम-एस-एफ कंटिन्यू करायचंच, एम-एस-एफ पर्याय नाही, त्याचं वय संपलेलं आहे, बाहेर तो दुसरं कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास वगैरे करत नाही, तर त्यांनी पार्ट टाइम जॉब शोधणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर मग पार्ट टाइम जॉब भेटू शकतो आणि तो भेटतोच. कारण 20,000 रुपयामध्ये तुमचं रूम भाडं, सध्या तुम्ही कुठेही राहिला ते रूम भाडं तुम्हाला 5,000 ते 6,000 रुपये आहे. तसेच लाईट बिल धरून तुमचा राहण्याचा किराणा वगैरे खर्च तुमचा 10,000 रुपयाच्या वर असाच खर्च होऊन जातो. 10,000 ते 12,000 राहिले 7,000. 7,000 रुपयामध्ये तुमचे मोबाईल रिचार्ज, लाईट
घरचे रिचार्ज, काही तुम्हाला एक्स्ट्रा इकडे तिकडे फिरायचं म्हणून तर पैसे संपून जातात. एक फॅमिली चालवायची म्हणलं तरी तुम्हाला 20,000 रुपये खूप काटकसर करावी लागते. त्यामुळे तुम्ही एम-एस-एफमध्ये येताना एक करिअर बघून जरी आला तर तुमची एक तयारी ठेवा की आपल्याला पार्ट टाइम काहीतरी जॉब करणं आपल्याला गरजेचं आहे. तुम्ही एम-एस-एफवर फक्त एम-एस-एफचे 20,000 रुपये पगारावर डिपेंड राहताल तर लोक तुम्हाला नावं ठेवतील की का तर ज्यावेळेस तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होते त्याच वेळेस तुम्हाला लोक चांगले म्हणत असतात. कारण तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही पैसे घरी देऊ शकता, पण जर तुमच्याच खिशात काही शिल्लक नाही राहिलं तर तुम्ही घरी काय देणार. त्यामुळे हा विषय जर तुम्ही वेगळा काय अभ्यास करत असाल तर करू शकता. 20,000 रुपये तुमची करायची तयारी असेल तर ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मला 20,000 रुपये जमणार नाही, कारण पगार हा दर वर्षाला एम-एस-एफचा वाढत नाही, हे तुमच्या लक्षात असू द्या. त्यामुळं तुमची जर खरंच तयारी असेल तर तुम्ही या, नसेल तर तुम्ही काहीतरी आपला उद्योग व्यवसाय काही करू शकता. कारण ह्या अशा एम-एस-एफमध्ये आल्याच्या नंतर जर तुम्ही सोडून जाता 4 महिन्याने 5 महिने काही मुले सोडून जातात, त्याच्यानंतर ते एम-एस-एफला म्हणजे वाईट सांगतात बाकीच्या मुलांना पण हे असं आहे तसं आहे. पण ज्यांच्यासाठी चांगले त्यांच्यासाठी एम-एस-एफ खूप चांगलं आहे. चांगलं का तर ते त्यांचं घर चालवत असतात काटकसर करून. आणि ज्यांची एक्स्ट्रा आपण म्हणून ज्यांचं 20,000 पेक्षा जास्त खर्चाचे, त्यांना फिरायला जायचे जास्त मनमोकळेपणे जास्त हे खर्चिक असतात मुलं, काही मुलं असतात खर्चिक, तर त्या मुलांना परवडत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी एम-एस-एफपेक्षा बेटर ऑप्शन काही त्यांना भेटत असेल तर तो त्यांनी सिलेक्ट करावा. आता हे एवढे व्हिडिओ लाँग करण्याचं कारण हेच आहे. बरेच मुलं कमेंट करतायत असं एम-एस-एफबद्दल, बऱ्याच मुलांचे व्हिडिओ पाहिले त्यांच्या खाली एक व्हिडिओ असं एम-एस-एफमध्ये जाऊ नका, एम-एस-एफला कोणी जॉईन करू नका. काही मुलं सांगतात एम-एस-एफ खूप चांगलं आहे. याचं सविस्तर उत्तर हे मी या व्हिडिओमधून तुम्हाला दिलेलं आहे. व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या एम-एस-एफमध्ये जी मुलं येत आहेत त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना एम-एस-एफबद्दल पूर्ण डिटेल्स भेटून जातील. जर तुम्हाला काही अडीअडचणी असतील, एक्स्ट्रा काही तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंटमधून दिले जातील. धन्यवाद.